श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमाही अगाध आहे. स्वामी समर्थांनी वेळोवेळी विविध घटनांतून समाजाला योग्य दिशा देणारे उपदेश शिकवण दिली. या घटनेतून नेमके काय घडले जाणून घेऊया. जोशीबुवा गडगंज श्रीमंत होते. आपल्या श्रीमंतीचा त्यांना अतिशय अभिमान होता. तात्या वैद्य नावाचा एक गृहस्थ त्यांच्या घरी गडी म्हणून राबत होता. जोशीबुवांकडून त्यांनी कर्ज घेतले होते, मात्र ते फेडू शकत नव्हते. 2 वेळचे अन्न मिळण्याची भ्रांत होती. जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण देतात, परंतु स्वामी त्याला म्हणतात की पैशाची श्रीमंती आहे, पण मनाची नाही. जा, आधी मनाची श्रीमंती घेऊन ये. जोशीबुवा माघारी फिरतात, पण तेवढ्यात सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईल असे आश्वासन देतात. सुंदराबाईंना त्याचा मोबदला म्हणून सोन्याच्या मोहरा मिळतात. सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे जाण्याबाबत विनवणी करते. स्वामी सुंदराबाईंची कृती जाणून असतात, तरी ती होकार देतात. तात्याला जेव्हा हे कळते, तेव्हा तो जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवण्याची इच्छा आहे असे सांगतो. त्यासाठी काही पैसे मागतो. अरे, स्वतःला 2 वेळच्या अन्नाची भ्रांत आहे आणि स्वामींना काय बोलवणार असा डाफरतो. तात्या निराश होतो. दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवांकडे येतात. जोशीबुवा स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात. यथासांग आदरातिथ्य करतात. स्वामी जाताना आपले महागडे पितांबर घेऊन जाणार नाही ना, अशी शंका त्याच्या मनात येते. स्वामी क्रोधित होतात. नैवेद्य ग्रहण न करताच परततात. जोशीबुवा क्षमा मागतात. अरे, ऐश्वर्यात लोळून तुझे मन मलिन झाले आहे. अरे, तुला काय वाटते, नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार, असा सवाल करत निघून जातात. इकडे तात्या घरात असलेल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य करण्याचे ठरवतो. तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा. देवघर बाजूला उचलून ठेवतो असे म्हणत ते बाजूला करणार इतक्यात तिथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते. तो एकदम स्तिमित होतो. स्वामीच्या आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू असा विचार तो करतो. तेवढ्यात तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय, खुद्द स्वामी बाळप्पासोबत त्याच्या घरी येतात. तो पत्नीसह स्वामीचरणी नतमस्तक होतो. तात्या स्वामींचे यथासांग आदरातिथ्य करतो. स्वामी म्हणतात की अरे, हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असतो. भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती. तुला जर आम्हाला काही द्यायचे असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे. तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते. स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात. स्वामी म्हणतात की अरे, युग कोणतेही असो, भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण. अहंकार प्रगतीस बाधक आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.